तर थोड्याच वेळानं आपण नक्कीच स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन लक्ष्मण वारिंगे या चषकाचे नक्कीच लाईव्ह लॉट्स या ठिकाणी उडवणार आहेत आणि त्यासाठी संपूर्ण मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुरू करत कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन लक्ष्मण वारिंगे, स्वर्गीय बाळाराम कोळेकर, स्वर्गीय पंडित देसाई आणि स्वर्गीय वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आणि स्पर्धेचा कालावधी असेल
येत्या 4 जानेवारी ते 7 जानेवारी 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा असेल आणि स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक देखील 25,000 रुपये असेल. त्याचबरोबर अनेक सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये असतील. या स्पर्धेमध्ये नक्कीच मालिकावीरसाठी खास करून आकर्षण बुलेट बाईक दिली जाईल. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, LED TV आणि उत्कृष्ट गोलंदाज, फ्रीज असेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी आकर्षक चषक आणि ब्रँडेड शूज असतील. आणि या वर्षी नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून वेगळी संकल्पना आखण्यात आली आहे. कारण की लकी ड्रॉसाठी जे 4 संघ नक्कीच क्वालिफाय होतील त्या 4 संघामध्ये लकी ड्रॉ केला जाईल आणि त्यांना मात्र एक आदत वासरू अर्थातच बैलगाडा शर्यतीचा जो वासरू आहे तो या ठिकाणी दिला जाईल. आणि लकी ड्रॉसाठी अजून एक असेल की जे प्रेक्षक वर्ग मॅच पाहण्यासाठी येतील, स्पर्धा पाहण्यासाठी येतील, त्यांच्यासाठी देखील एक लकी ड्रॉला आदत वासरू असेल. आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय नगरसेवक पंडितदादा वारिंगे आणि समीरदादा देसाई यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही क्रिकेट स्पर्धा खेळली जाईल. सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचा देखील या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा असेल.
तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण कापरी शेती क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मास्को, स्वर्गीय नितीन वारिंगे, स्वर्गीय बाळाराम कोळेकर, स्वर्गीय पंडित देसाई व स्वर्गीय वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ ज्या स्पर्धेचं नक्कीच आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याही वर्षी मोठ्या उत्साहानं ही स्पर्धा नक्कीच आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचा कालावधी असेल 4 जानेवारी ते 7 जानेवारी 4 दिवसांची क्रिकेट स्पर्धा असेल आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक सेम असेल 25,000 रुपये. आणि खास आकर्षणमध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट बाईक दिली जाते. कारण की मित्रांनो अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहत आलो आहे. 4 व्हीलर देखील असतात मॅन ऑफ द सिरीजसाठी, 2 व्हीलर बाईक देखील असतात, परंतु 2 व्हीलर बाईकच आहे परंतु बुलेट बाईक ही सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये दिली जाते. नामांकित स्पर्धा आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV, उत्कृष्ट गोलंदाजासाठी फ्रीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज असतील. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार पंडितदादा वारिंगे, त्याचबरोबर समीरदादा देसाई आणि कापरी शेती मित्रमंडळ पालेगाव यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन असेल आणि श्री मलंगड असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे. आणि अनेक सारी पारदर्शक यावर्षी काही बदलाव, काही नवीन संकल्पना नक्कीच आयोजकांनी घेऊन आलेत. तर यावर्षी ज्या 4 संघ जे क्वालिफाय होतील त्या 4 संघामध्ये एक लकी ड्रॉ केला जाईल आणि लकी ड्रॉसाठी आदत वासरू, बैलगाडा शर्यतीचा आदत वासरू या ठिकाणी दिला जाईल लकी ड्रॉसाठी एका संघाला. आणि त्याचबरोबर प्रेक्षक वर्गांसाठी देखील लकी ड्रॉ असेल आणि त्याला देखील आदत वासरू देऊन आपण सन्मानित करू. तर या स्पर्धेचा आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी सुरू करतोय. पहिल्या दिवसाचे लॉट्स या ठिकाणी सर्वप्रथम उडवले जातील. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण सुरू करतोय. तर पहिल्या दिवसाचे लॉट्स या ठिकाणी आपण उडवतोय आणि सुखदेवदादा मडवी आणि गुरुनाथदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम एक चिठ्ठी उचलायची आहे. पहिला सामना कोणाचा असेल या स्पर्धेमध्ये? मांगरूळ विपक्ष खोनीबी, मांगरूळ विपक्ष खोनीबी असा नक्कीच पहिला सामना असेल. मांगरूळ विपक्ष खोनीबी असा पहिला सामना असेल या स्पर्धेतील. दुसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या आपण उचलूया. समीरदादा देसाई आणि त्याचबरोबर भोळनाथदादा मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. भालबी विपक्ष म्हात्रे 11 वसार, भालबी विपक्ष म्हात्रे 11 वसार, आकाश म्हात्रे यांचा संघ हा असेल दुसरा सामना या स्पर्धेतील. तदनंतर आपण तिसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या या ठिकाणी उचलतोय. मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एक चिठ्ठी उचलायची आणि सुभाषदादा कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलायची. नेवालीपाडा बी आणि त्यांना फाईट करेल सागर फराड यांचा संघ पागड्याचा पाडा हा तिसरा सामना असेल. आणि अंतिम सामना या स्पर्धेतील तर जिल्हा परिषद शालेय समितीचे सदस्य महेश मस्कर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एक चिठ्ठी उचलायची आहे आणि दादांना विनंती करतो आपण देखील एक चिठ्ठी उचला. अंतिम सामना असेल. तर गावदेवी आशेले आणि विपक्ष श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली, गावदेवी आशेले विपक्ष श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली असा हा अंतिम सामना असेल या स्पर्धेतील. हे झाले पहिल्या दिवसाचे लॉट्स. आणि आता आपण दुसऱ्या दिवसाचे लॉट्ससाठी उरतोय आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहूया. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल जय मोसोबा मानेरे विपक्ष नेवालीपाडा जय मसोबा मानेरे विपक्ष नेवालीपाडा
अर्थातच लखन जाधव यांचा संघ असेल आणि लहू मात्रे यांचा संघ जय मसोबा मानेरे. तर दुसरा सामना आपण पाहूया. दुसऱ्या सामन्याच्या देखील चिठ्ठ्या ठिकाणी उचलल्या जातील. बालेगाव मेघनाथ कोहली यांचा संघ असेल आणि खोनीसी बालेगाव विपक्ष खोनीसी हा दुसरा सामना असेल दुसऱ्या दिवसातील. चला अजून 2 चिठ्ठ्या होत्या. तिसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या आपण उचलूया. आणि तिसरा सामना असेल खरवई विपक्ष गावदेवी काकडवाल. खरवई विपक्ष गावदेवी काकडवाल असा हा तिसरा सामना असेल. आणि चौथा सामना असेल चौथा आणि अंतिम सामना दुसऱ्या दिवसातील उसाटणे विपक्ष कापरी सिद्धी पालेगाव. उसाटणे विपक्ष कापरी सिद्धी पालेगाव असा अंतिम सामना असेल दुसऱ्या दिवसातील. हे लॉट्स आपण पाहिले. आता तिसऱ्या दिवसाचे लॉट्स आपण पाहूया. चला आपण तिसऱ्या दिवसाचे लॉट्ससाठी ठिकाणी उडवतोय आणि विनंती करतोय मान्यवरांनी की आपल्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. तर उंबार्ली विपक्ष सागाव उंबार्ली विपक्ष सागाव असा तिसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल. पुन्हा एकदा आपण चिठ्ठ्या उचलल्या 2. सुखदेवदादा मडवी आणि समीरदादा देसाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या आपण उचलायच्या आहेत. भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील टिटवाळाचे त्यांचा हा संघ आणि म्हात्रेपाडा जय भोले म्हात्रेपाडा विपक्ष भूमी 11 मांडा हा दुसरा सामना असेल तिसऱ्या दिवसातील. चला यायचं आपण दीपक मानेरकर आणि अक्षय देसाई ॲडव्होकेट अक्षय देसाई यांच्या शुभ हस्ते देखील आपण एक चिठ्ठी उचलतोय. तिसरा सामना असेल तिसऱ्या दिवसातील शिरडोन विपक्ष गावदेवी वसार. शिरडोन विपक्ष गावदेवी वसार असा तिसरा सामना असेल. आणि अंतिम सामना तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना असेल देवराम मस्कर यांना विनंती करतो जीत मस्कर आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या उचलायचे आहेत. ओम साई आगासन आणि त्यांना फाईट करेल हेडुटने. ओम साई आगासन आणि हेडुटने हा नक्कीच चौथा सामना असेल तिसऱ्या दिवसातील. हे झाले 3 दिवसाचे लॉट्स. आणि अंतिम दिवसाचे लॉट्स या ठिकाणी आपण पाहूया. विजय कोळेकर आणि बिंदास शेलार यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते देखील चिठ्ठी उचलायची आहे. टेंबिवली विपक्ष चेंज द गेम वडवली बी. टेंबिवली विपक्ष चेंज द गेम वडवली बी असा पहिला सामना असेल. अंतिम दिवसातील पहिला सामना टेंबिवली विपक्ष चेंज द गेम वडवली बी. पुन्हा एकदा 2 चिठ्ठ्या उचलायच्या. विजय कोळेकर यांना विनंती करतो आपण या आणि आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याच्या या ठिकाणी चिठ्ठ्या उचलतो चौथ्या दिवसातील. नरेश मामा वारिंगे यांना विनंती करतो आपण देखील एक चिठ्ठी उचलायची आहे आपल्या शुभ हस्ते. जय बजरंग घोडसे बी आणि जय जलेश्वर वाडेकर. जय बजरंग घोडसे बी आणि जय जलेश्वर वाडेकर असा असेल हा दुसरा सामना. आणि सुखदेवदादांना विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. तिसरा सामना असेल शेवटच्या दिवसातील. पालघर दांडी आणि भरोडी. पालघर दांडी आणि भरोडी हा तिसरा सामना असेल चौथ्या दिवसातील. आणि शेवटचा सामना शेवटच्या चिठ्ठ्या 2 उचलायच्या आहेत. शेवटचा सामना असेल भावाळे बी आणि जीजी स्पोर्ट वाकलन. भावाले बी आणि जीजी स्पोर्ट वाकलन हा अंतिम सामना असेल या स्पर्धेतील.
हे झाले मित्रांनो नक्कीच चारही दिवसांचे लॉट्स आणि DTBच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे लॉट्स पोहोचवले जातील। हा लाईव्ह लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी मित्रांनो होता आणि सर्व संघांना एक सूचना असेल, वेळेवरती येणं बंधनकारक असेल आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट ही केली जाणार नाही आहे, या सूचना असतील सर्व संघांना। ओम साई MTC या टीमचा आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि अजून एक सूचना असेल की जो संघ वेळेवरती उपस्थित होणार नाही आहे त्या संघाला मात्र आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केले जाईल। सकाळी नक्कीच सर्व सामने आपण पाहिले गेले तर सर्वच 4 दिवसाचे सामने ठीक 9 वाजता या ठिकाणी सुरू होतील। पहिला सामना हा प्रत्येक दिवसाचा 9 वाजता सुरू केला जाईल आणि वेळेवरती येणं हे फार बंधनकारक असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावे लागेल। ओम साई MTC या वाहिनीचा आपण विशेष आभार व्यक्त करूया। सर्वच मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो। या स्पर्धेचा लाईव्ह लॉटसाठी आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्वांचं आपण धन्यवाद आभार व्यक्त करूया आणि हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय असं जाहीर करतोय आणि आपल्यापासून रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, शुभरात्री, धन्यवाद।